मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 53. त्या काळ्या रात्रीस आम्ही हस्तिनापुरात परतलो, पण माझं मन कशातही रमत नव्हतं. दुधाचा चषक उचलला, एखादं सुगंध पुष्प हातात घेतलं किंवा कुरूंच्या विख्यात राजदंडाकडे पाहिलं तरी प्रत्येक वस्तूत मला एकटा भीमच दिसत होता. दात ओठ खात तो अंगावर धावून येतो आहे असं वाटत होतं. प्रत्येक क्षण त्याच्या स्मृतीचे पलिते घेऊन मला क्रूर चटके देत होता. मी युवराज होतो. माझ्या केवळ एका शब्दासाठी सहस्र योद्धे हातात खडक घेऊन त्या भीमावर तुटून पडले असते. दुःशासन, पितामह, गुरुद्रोण, कृप, अश्वत्थामा, वृषवर्मा आणि कुरूंचं अफाट सैन्य म्हणजे माझ्या सुरक्षिततेचं भक्कम रुजन होतं. तरीही माझं मन भयाकुल झालं होतं. कितीही झालं तरी मानव कधीही अन्य कुणाच्या स्कंधावर विसंबून सुरक्षित असूच शकत नाही. कुणालाही स्वतःचं मन प्रथम निर्भय करावं लागतं. मी माझ्या मनाचे भीमाच्या दर्शनानं विस्कटलेले सर्व धागे एकत्र करू पाहत होतो, पण ते फारच गुंतागुंतीचे झाले होते. मी स्वतःला वारंवार सांगत होतो, दुर्योधना, तू वीर आहेस. भीमाला एवढं का घाबरतोस? तू गादीवर आहेस. तसाच प्रसंग आल्यास सर्वांना दूर सारून हाती गदा घेऊन त्या भीमावर तुटून पड. असं मनस्वास्थ्य घालू नकोस. मी स्वतःची अशी कितीही समजूत घातली तरी ग्रीष्मात डोळ्यांपुढं एकसारख्या घोंगावणाऱ्या चिलटासारखी त्या भीमाची मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहू लागली. मन कुणाच्या तरी धीराच्या शब्दांसाठी कान टवकारू लागलं. मी नकळतच माझ्या सेवकाला, प्रभंजनाला कर्णाकडे पिटाळू लागलो. सेवक जाताच तो तत्परतेनं येई आणि मग माझ्या 2-3 घटका कशा जात ते समजतच नसे. त्याच्या केवळ सहवासात जीवन सहस्रपटीने सामर्थ्यशाली झालं आहे असंच मला वाटे. पण मी त्याच्यासमोर कधीच स्तुती केली नाही. मला माहीत होतं की पुरोचनाप्रमाणेच त्याचाही जन्म केवळ माझ्यासाठीच होता आणि राजानं कधीच कुणाची स्तुती करूच नये हा पाठ मला कनकांनी शिकविला होता. कधी कधी कर्णाच्या समवेत अश्वत्थामाही येऊ लागला. तो काही वेळा इतका आश्चर्यकारक बोले की ते ऐकताना मन गुंग होऊन जाई. पण त्याचं बोलणं मला तो निघून गेल्यानंतर लागलीच केवळ एक कल्पनांचा रम्य खेळ वाटे. द्रौपदीच्या स्वयंवरानंतर तो असाच एकदा कर्णाबरोबर मजकडे आला. कर्ण आला होता तो 15 दिवसांनंतर येऊन ठेपलेल्या नगरोत्सवात रथांच्या स्पर्धा ठेवाव्यात हे सांगण्यासाठी. त्याला घोडे, रथ, अस्त्र, सूर्याराधना, धनुर्वेद आणि मल्लयुद्ध याशिवाय जगात अन्य काही आहे याचं स्मरणच नसे. मी त्याच्या स्पर्धेच्या कल्पनेला तात्काळ संमती दिली. सहज विनोदानं मी त्याला म्हणालो, कर्ण, जग हीच एक स्पर्धा आहे, मग ती आपण जिंकलीच पाहिजे. तितक्या सहजपणे कर्ण म्हणाला, ते एवढं सोपं नाही. अश्वत्थामा सहजस्फूर्तपणे मध्येच बोलला. का? मी विचारलं. ही स्पर्धा ज्या पटांगणावर चालते त्याची लांबी रुंदी कुणालाच सापडलेली नाही. अश्वत्थामा नेहमीच काहीतरी गूढ बोलतो आहे हे सर्वांना तर माहीत होतं. म्हणून मी विचारलं, असं कोणतं दिव्य पटांगण आहे या जगात? आहे, मनाचं पटांगण. या पटांगणावर आकांक्षांचे सजविलेले रथ घेऊन सहस्र वर्ष मानव या स्पर्धेत भाग घेत आला आहे, पण काळाच्या निपक्ष पंचानं त्याला या स्पर्धेत कधीही विजयी म्हणून घोषित केलेलं नाही. अश्वत्थाम्याचा ध्वनी पाव्यापेक्षा मधुर होता. म्हणून त्यानं या स्पर्धेत भाग घ्यायचं सोडून द्यावं की काय? मला त्याची कल्पना न पटल्यामुळे मी त्याला विचारलं. मुळीच नाही. तसं ते त्याला करताही येणार नाही. कारण कर्माच्या अटळ नियमांनी प्रत्येक मानवी जीव बद्ध आहे. मनाच्या अतिपुरातन गाभाऱ्यातून येणारे इष्ट आणि अनिष्ट संदेश पाळणारा तो केवळ एक आज्ञाधारक सेवक आहे. मन, अश्वत्थामा, तू म्हणतोस त्या ह्या मनाचे धागे आहेत तरी किती? मला त्याच्या गोड बोलण्याचा अर्थ पुरेसा कळतच नव्हता. तुझ्या सुवर्णमुंडीत मुकुटाखालच्या मस्तकात किती केस आहेत हे तुला अचूकपणे सांगता येईल काय? मनाचे धागेही तितकेच अगणित आणि गुंतागुंतीचे आहेत. काही जण म्हणतात जीवन हे अशा अद्भुत रम्य धाग्यांचं वस्त्र आहे, पण तेही सर्वार्थानं योग्य नाही. ते कसं काय?
मध्येच कर्णानं विचारलं. जीवन हे मनाच्या असंख्य धाग्यांनी विणलेलं केवळ एक वस्त्रच नाही, तर अशा वस्त्राची एक अनाकलनीय गाठ आहे. आणि ती ज्याची त्यानं स्वतःच्या हातांनी अंतरात्म्याचे डोळे उघडे ठेवून स्वतः सोडवायची असते. मग जगात सत्य काय? केवळ तू म्हणतोस ती ही जीवनाची गाठच की काय? मी त्याला डिवसलं. नाही, सत्य ते की जे शाश्वत आणि नित्य असतं. त्या दृष्टीनं विचार केला तर मला सत्य केवळ एकच वाटतं. सूर्याची ही असंख्य किरणं किती अनादी कालापासून ती पृथ्वीला जीवनदान देत आली आहेत. त्यांच्या दिव्य स्वरूपात कधी बदल झाला आहे काय? त्यांनी कधी आपल्या सर्वांना स्पर्श करायचा दिव्य गुणधर्म सोडला आहे काय? इतकं निर्दोष सत्य राजा तुम्हाला दुसरं कोणतंही दाखवितोस काय? जरा थांबून तो पुढं म्हणाला. जीवन ही सूर्यापासून स्फुरलेली एक दिव्य प्रकाश लाट आहे. आणि हे ज्याला निसंदेह पटलं आहे त्याचं जीवन प्रकाशाशिवाय अन्य काय असणार? म्हणूनच हा कर्ण मला आपल्या सहवासात नेहमी असावा असं प्रकर्षानं वाटतं. कारण तो सूर्याची अखंड आराधना करीत आला आहे. त्याच्या प्रसन्न मुद्रेकडे पहा. ते तुला सूर्यबिंबासारखं नाही का वाटत? अश्वत्थामा, तू म्हणतोस ते सर्व मला पटतं, पण नेमकं बरोबर हेच तुझ्या पित्याला गुरुद्रोणांना का नाही पटत? मी कर्णाकडे पाहत अश्वत्थाम्याला एक खोचक प्रश्न टाकला. मी परत तुला आठवण करून देतो आहे युवराजा. जीवन ही मनाच्या असंख्य धाग्यांच्या वस्त्राची एक गाठ आहे. ती ज्याची त्यानंच सोडवायची असते. माझी मी, तुझी तू, कर्णाची कर्णानं, माझ्या पित्याची माझ्या पित्यानं. इथं अन्यांचं सहाय्य उपयोगी नाही. त्यानं मला पुन्हा निरुत्तर करून टाकलं. कितीही झालं तरी तो एका बुद्धिमान आचार्यांचा पुत्र होता. अश्वत्थाम्याच्या तत्वज्ञानाची मी जीवनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करीत होतो, पण ती कधीच बसत नव्हती. तो म्हणत होता, जीवन ही मनाच्या असंख्य धाग्यांच्या वस्त्रांची अशी एक गाठ आहे की ती ज्याची त्यानंच सोडवायची असते. माझं मन यातली एकही कल्पना मान्य करायला तयार नव्हतं. प्रथम म्हणजे मन हे वस्त्रासारखं असतं हेच मला पटत नव्हतं. मला ते शस्त्रासारखं वाटत होतं, गदेसारखं. आपल्या मंडलाच्या कक्षेत गदा कुणाला तरी येऊ देते काय? मानवी मन ही तसंच असतं. प्रत्येकाचं जीवनक्षेत्र निराळं असतं. त्या क्षेत्रात प्रत्येक जण केंद्रस्थानी असतो आणि विचारांची गदा घेऊन प्रत्येक जणच ते आपल्या जीवनाभोवती गरगर फिरवीत असतो. मंडलात येणाऱ्या कुणाच्या मस्तकात ती आदळते, कुणाचं वक्ष फोडते आणि कधी कधी कुणाला चिरविश्रांतीही देते. पण या परिणामांचा विचार करीत कधीच बसायचं नसतं. तसा विचार केला तर कुठलंच कार्य तडीला जाणार नाही. अश्वत्थाम्याच्या कल्पना मी झटकून टाकायचा प्रयत्न करी, पण तरीही त्याची आठवण सतत येई व मी हैराण होऊन जाई. शेवटी मी त्राग्यानं निर्णय घेई. अश्वत्थाम्या, तू म्हणतोस तसं जीवन ही एक असंख्य धाग्यांच्या वस्त्रांची गाठ असेलच, तर मलाही ते मान्य आहे. पण ती गाठ मी उलगडणार नाही. ती मी अधिकच आवडणार आहे आणि तिच्यामध्ये त्या दांडगट भीमाचं जीवाणू पकडून त्याचा जीव जाईपर्यंत ती घट्ट करणार आहे. भीमाला जीवनाच्या गाठीत पकडायची कल्पना मला जेव्हा सुचली तेव्हा मी निर्धास्त झालो. भीम एका सापळ्यातून सुटला होता, हरकत नाही. मी त्याच्यासाठी भक्कम असा दुसरा सापळा तयार करण्याचं ठरविलं. त्याच्यासाठी मी शेवटपर्यंत हवे तितके सापळे तयार करणार होतो. आता केवळ त्याच्या करपलेल्या करंगळीसाठी मी एखादी चांदीची पेटी करणार नव्हतो, तर त्याचं मस्तकच मी कुरूंच्या सिंहासनाखाली खोल पुरणार होतो. कारण पांचालीच्या स्वयंवरात त्या निळ्या अर्जुनानं पांचाली जिंकली होती आणि शेवटी झालेल्या युद्धात त्या उद्दाम भीमानं माझ्या पाठीत गदेचा भक्कम प्रहार आणला होता. आणखीही एका गोष्टीबाबत माझं भाग्य बळावर होतं, कारण द्रौपदीला कर्णाचा अपमान सर्व वीरांच्या समोर करण्याची दुर्बुद्धी झाली होती. कर्णासारख्या शक्तिशाली वीराचा पुरुषार्थ मी त्याला त्याच्या त्या अपमानाची वारंवार आठवण करून देऊन जागृत करणार होतो. म्हणजे संधी मिळताच कर्ण द्रौपदीचाही सूड घेईल. तुर्तास
तो जरी माझ्या उजव्या हाताला उभा होता तरी माझी खात्री होती की एक दिवस तो पूर्णपणे माझ्या मुठीत येणार आहे. कर्ण, सूर्यभक्त कर्ण, कवच कुंडल असलेला कर्ण, विशाल शरीराचा कर्ण दुर्योधनाच्या मुठीत येईल. त्याचं जीवन मग मी ठरवीन तसं आणि तसंच होत राहील. हस्तिनापूरचा स्वामी आणि त्याच्या मुठीत कर्ण. ही या दुर्योधनाची सुखस्वप्न सत्य झालेली जगाला पाहावी लागणार. या सर्व उलटापालतीत एक अतिशय अप्रिय घटना मात्र विसरली जात नव्हती. स्वयंवरानंतरच्या युद्धात अर्जुनानं कर्णाच्या पुत्राला सुदामनला आपल्या अमोघ बाणाने छिन्न विछिन्न करून टाकला होता. काही बाण तर त्याच्या कोवळ्या आणि नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या नितळ मुखमंडलातही रुतले होते. त्या वीर पुत्रानं या जगातलं काय अनुभवलं होतं? त्याच्या मृत्यूचं समर्थन करून अर्जुनाला कोण वीर म्हणणार होतं? कर्णानं त्यामुळे जर अर्जुनाच्या वधाची प्रतिज्ञा केली तर तो त्यामुळे आततायी कसा ठरणार होता? नीतीचे नियम आदर्श वचनांवरून केवळ ठरत नसतात, ते जीवनातल्या जागत्या अनुभवावरूनही ठरत असतात.